नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या कापूस पिकामध्ये मावा, तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्स या 4 रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं कारण म्हणजे गेल्या 10-15 दिवसापासून पाऊस नाहीये. त्यानंतर तापमान कमी जास्त होतंय, सतत ढगाळ वातावरण राहतंय आणि या कारणामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा कापूस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग तुमच्या कापूस पिकामध्ये या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा खूप जास्त झाला असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी नेमकी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी, तर यासाठी आज मी तुम्हाला काही बेस्ट कीटकनाशक या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर काही कीटकनाशक मी तुम्हाला असे सांगणार आहे की जे आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये मारायचे आहे. शेतकरी बंधूंनो, फवारणीनंतर पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कापूस पिकामध्ये जे काही मावा आहे, तुडतुडे आहे, पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, 100% त्या ठिकाणी नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळणार आहे. मग नेमकी कोणती कीटकनाशक आहे आणि कोणती कीटकनाशक कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला घेऊन फवारणी करायची आहे, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाबरोबरच इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावरती मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर मग नेमकी आता आपण त्याच्यावरती कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे जेणेकरून हे कीटक लवकरात लवकर त्या ठिकाणी नियंत्रणात येतील. तर ऑल इन वन कीटकनाशक याच्यामध्ये पहिलं मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स 100% तिथं नियंत्रणामध्ये येणार आहे. ते म्हणजे सिजेंटा कंपनीचं सिमोडिस. आयसोसायक्लोसिरम नावाचा टेक्निकल घटक शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये आपल्याला मिळतो आणि याची फवारणी केल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये कापूस पिकातील या 4ही रस शोषण करणाऱ्या किडी 100% तिथं कंट्रोल होणार आहे. सिमोडिस हे असं कीटकनाशक आहे ज्याच्यामुळे फक्त रस शोषण करणाऱ्या किडीच कंट्रोलमध्ये येत नाही, तर सर्व प्रकारच्या ज्या आळ्या आहेत तर त्या आळ्या सुद्धा तिथं नियंत्रणामध्ये येतात. एका 20 लिटरच्या पंपासाठी सिमोडिसचा तुम्हाला वापर करायचा आहे शेतकरी बंधूंनो, 20 मिली. सिमोडिस मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुसरं कीटकनाशक कॉम्बिनेशन करून घेण्याची तिथं गरज नाही. शेतकरी बंधूंनो, सिमोडिस तुम्हाला नाही मिळालं किंवा सिमोडिस हे महाग जात असेल, बजेट कमी असेल, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला दुसरं कीटकनाशक सांगतो, ते म्हणजे बेस्ट ॲग्रोलाइफचं रॉनफेन. याच्यामध्ये पायरिप्रॉक्झिफेन, डेनॉटेफेरॉन आणि डायफेन्थ्युरॉन असं तिहेरी कॉम्बिनेशन आपल्याला तिथं पाहायला मिळतंय. हे 3 टेक्निकल घटक या कीटकनाशकामध्ये आहे. याची तुम्ही फवारणी करू शकता. एका 20 लिटरच्या पंपासाठी 30 मिली जर तुम्ही वापर केला तर चांगल्या पद्धतीनं जे काही रस शोषण करणारे कीटक आहे तर ते कापूस पिकामध्ये तिथं नियंत्रणामध्ये येणार आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, 2 कीटकनाशक कॉम्बिनेशन करून सुद्धा तुम्ही अशा वेळेस कापूस पिकावर तिथं फवारणी जी आहे तर ते करू शकता. बेस्ट रिझल्ट तुम्हाला कॉम्बिनेशनचे तिथं पाहायला मिळणार आहे. तर यासाठी शेतकरी बंधूंनो, फ्लोनिकामिड म्हणजे उलाला घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यासोबत जे बायरचं जंप आहे तर जंपचा वापर करायचा आहे. उलाला आणि जंप एकत्र करून तुम्ही कापूस पिकावर अशा परिस्थितीमध्ये तिथं फवारणी करू शकता. 100% सर्व प्रकारचे जे काही रस शोषण करणारे कीटक आहे तर ते तिथं नियंत्रणामध्ये येणार आहे. उलाला वापरायचं आहे 8 ग्रॅम एका 20 लिटरच्या पंपाला आणि त्यासोबत बायरचं जे जंप आहे तर ते वापरायचं आहे 3 ग्रॅम आणि एकत्र तुम्हाला कापूस पिकावर त्याची तिथं फवारणी करायची आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये श्रीकर बायोटेकचं एक नवीन कीटकनाशक लॉन्च झालेलं आहे, चॅलेंजर नावाचं. हे कीटकनाशक सुद्धा तुम्ही अशा वेळेस तिथं फवारणी करू शकता. 100% सर्व रस शोषण करणारे कीटक या कीटकनाशकाने तिथं कंट्रोल होणार आहे. एका 20 लिटरच्या पंपाला 40 मिली तुम्हाला चॅलेंजर जे आहे तर ते वापरायचं आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये फक्त मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल, थ्रिप्सचा प्रादुर्भाव नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सिजेंटा कंपनीचं जे पेगासिस नावाचं कीटकनाशक आहे तर त्याची फवारणी करू शकता. एका 20 लिटरच्या पंपाला 1 पुडी वापरा, म्हणजे 25 ग्रॅम तुम्हाला ते वापरायचं आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, जे तपूज नावाचं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये बुप्रोफेजिन प्लस ऍसिपेट असे 2 टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळते, त्याचा सुद्धा तुम्ही अशा परिस्थितीत वापर करू शकता. 30 ग्रॅम एका 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला ते वापरायचं आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, लान्सर गोल्ड नावाचं जे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्राइड प्लस ऍसिपेट हे 2 टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळते, त्याचा सुद्धा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तिथं वापर जे आहे तर ते करू शकता. 30 ग्रॅम एका 20 लिटरच्या पंपासाठी. पण हे जे कीटकनाशक आहे तर हे
रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचा जे आहे तर वापर करू शकता. जर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त असेल म्हणजे मावा, तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्यासाठी मी तुम्हाला एकच कीटकनाशक रिकमेंड करतो, ते म्हणजे सिजेंटा कंपनीचं सिमोडिस. याच्यामध्ये सर्व कव्हर होणार आहे. शिवाय दीर्घकाळ जे आहे तर म्हणजे फवारणी केल्यानंतर 15 ते 20 दिवस तुम्हाला दुसरी फवारणी करण्याची तिथं गरज पडणार नाही. थोडे पैसे शिल्लक लागतील पण रिझल्ट सुद्धा तुम्हाला एक नंबर त्याचा मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.